किरण 2-3 तासात तुम्हाला सगळं समजेल. नक्कीच. परंतु या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये अजितदादांनी सरळ सांगितलेलं आहे की डेप्युटी सीएमची शपथ आहे ते उद्या घेतात. आपल्याला एकनाथ शिंदे देखील ही शपथ घेताना पाहायला मिळतील का? सर्वसामान्यांची जी मागणी आहे ऐका, आम्हाला वाटतंय माननीय एकनाथजी शिंदे यांनी या महायुतीच्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावावी आणि देवेंद्रजींनी पण त्यांना सतत सोबत ठेवलेलं आहे. अगोदरही दोघं एकत्र होते. आज एक अतिशय त्यांनी चांगली आठवण सांगितली की 2.5 वर्षापूर्वी देवेंद्रनी स्वतः माननीय एकनाथजी शिंदे यांचं नाव सुचवलं आणि ती संधी आज माननीय शिंदेजींना मिळाली की त्यांनी माननीय देवेंद्रजी यांचं नाव सुचवलं आहे. हा एक त्यांच्या दोघांच्याही जीवनातला जीवन प्रवासातला आणि राजकीय प्रवासातला एक विलक्षण क्षण असा म्हटला पाहिजे. नक्कीच. या मतदानामध्ये पाहायचं झालं तर लाडक्या बहिणींनी मोठी भूमिका आहे ती बजावलेली आहे. या सरकारमध्ये लाडकी बहीण म्हणून आपल्याला स्थान आहे ते योग्य स्थान कुठेतरी मिळेल का, काय वाटते? मी माननीय शिंदे साहेबांचे आभार मानते की त्यांना पुन्हा एकदा मला विधान परिषदेवर पाठवलं आहे. मला पक्षासाठी आणि जनतेसाठी एक आमदार म्हणूनही काम करता येत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला मी तयार आहे. परंतु मंत्रिमंडळात असल्यावरती ज्या बहिणी आहेत त्यांचं अजून जे काम आहे ते खोलात जाऊन करता येईल, काय वाटतं? लाडक्या बहिणीचे 2 कोटीवरचे फॉर्म आम्ही सगळ्यांनी मिळून भरून घेतले आणि हे पण एक खूप मोठं काम होतं जे आम्हाला करायला मिळालं आणि आम्ही त्यात समाधानी आहोत. परंतु ह्या ठिकाणी संपूर्ण आहे तो योग्य योगदान आहे, त्यामुळे मान मिळेल, काय वाटतं? नाही, मान तर आम्हाला तसाही आहे, आत्ताही आहे. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण हा सगळ्यात मोठा मान आहे. धन्यवाद बोलल्याबद्दल. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी आहेत या सरकारमध्ये ज्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी. तर शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया आपण बघितली. थोड्या वेळ